आवाज लोकशाहीमध्ये आज आपण बघणार आहोत शिरूरमधील नागरिकांच्या समस्या नेमक्या काय आहेत त्या। आवाज लोकशाहीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण आलो आहोत आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरामध्ये। मंचर शहरातील नागरिक अनेक दिवसापासून विविध समस्यांना तोंड देत आहेत, परंतु या समस्या मात्र काही सुटताना दिसत नाहीत। अनेक वेळा प्रशासनाकडे याचा पाठपुरावा केला, परंतु प्रशासनाने याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे नागरिकांकडून समस्या प्रशासनाने लवकर सोडवाव्यात अशीच येथील या नागरिकांची मागणी आहे। पाहूया मंचर शहराच्या काय समस्या आहेत त्या। पूर्वी ग्रामपंचायत होती, त्यांना फार मर्यादा होत्या, पण आता मात्र प्रशासक आहे आणि गोविंद जाधव नावाचे अधिकारी आहेत। ते सध्या कार्यक्षम अधिकारी म्हणून कामकाज करतात। त्यांना आमची विनंती आहे, यापुढे ठोस निर्णय करा। एके अनाधिकृत बांधकाम होत असेल त्याला अजिबात परवानगी देऊ नका आणि मला खात्री आहे की कुठल्याही दबावाला ते बळी पडणार नाही आणि जे वसुंधराचं अभियान आहे ते अभियान निश्चित मनसरकर चांगल्या पद्धतीने राबवून ह्या गावची ओळख वेगळी निर्माण करतील असा मला विश्वास आहे। बाकीच्या इंडस्ट्री असेल त्या इंडस्ट्रीचं जे घाण पाणी आहे त्याचं देखील ETP प्लॅन्ट त्या ठिकाणी बसवला जात नाही आणि हवेचं पोल्युशन आहे, पाण्याचं पोल्युशन आहे। या भागामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना योग्य प्रकारे पिण्याचं पाणी प्यायला मिळत नाही। त्या पिण्याच्या पाण्यामधले जे मायक्रोन्यूट्रियन्स आहेत तेच निघून गेलेले आहेत। डेड वॉटर म्हणजे माणसाला फक्त जगण्यासाठी पाणी पितोय माणूस, परंतु त्या पाण्यातून त्याला कोणत्याही प्रकारचे अन्न बाकी जे आवश्यक असणारे जे द्रव्य आहेत मूलभूत ते मिळत नाहीत आणि अशी भयानक परिस्थिती आहे। जर आपण पाहता की बेकायदेशीर बांधकाम असल्यामुळे बेकायदेशीर नोंदी या ठिकाणी झाल्यानंतर आता त्या ठिकाणी जर खरेदी खत करायचं असेल तर ते खरेदी खत होत नाही। त्याचप्रमाणे बेकायदेशीर बांधकामाला आळा या ठिकाणी घातला पाहिजे। अनेक वेळा बेकायदेशीर बांधकामाच्या तक्रारी या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मी स्वतः केलेल्या आहे, पण त्यांनी अजूनही त्याच्यावरती कोणतीही कारवाई केलेली नाही आहे। त्यामुळे मंचर शहरामध्ये बेकायदेशीर बांधकाम हे प्रामुख्याने थांबलं पाहिजे। हायवेला सोसायटी असल्यामुळे वाहनांचं पार्किंगचा खूप मोठा प्रश्न आहे। बाहेरचीच लोक बऱ्यापैकी येऊन तिथे लावतात वाहनं आणि आमच्या स्वतःच्याच गाड्यांना जागा नसते आणि माझी स्वतःचीच गाडी चोरीला गेलेली आहे। आत्ता रिसेंटली एक 8 दिवसापूर्वी पण आमच्या सोसायटीमधून एक गाडी 2 व्हीलर चोरीला गेलेली आहे आणि याबाबत प्रशासनानं थोडं लक्ष द्यावं। भीमाशंकर एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे, त्यालासुद्धा मंचर शहरातनं गाड्या जातात येतात। अनेक यात्रेकरूंच्या बस इथे थांबतात, त्यामध्ये सुद्धा महिलांची संख्या मोठी असते। त्या महिलांनासुद्धा टॉयलेटला जायलासुद्धा या ठिकाणी कुठेही जागा उपलब्ध नाही आहे, तीही परिसरामध्ये व्हावी ही आमची मागणी आहे। पार्किंगची समस्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे। पाहिजे त्या ठिकाणी लोक कुठेही जातात, गाडी पार्किंग करतात आणि बाहेरच्या गावी निघून जातात। मंचर बाजारपेठ जी पूर्वीची होती, आमची इतिहास होता, ती बाजारपेठ पूर्ण ओस पडलेली आहे। प्रशासनाने या समस्याकडे वेळीच लक्ष द्यावे, कारण दिवसेंदिवस हे जर प्रश्न गंभीर होत चालले तर नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे आणि हा त्रास दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। त्यामुळे प्रशासनाने येथील नागरिकांच्या या समस्या सोडवाव्या आणि येथील नागरिकांना न्याय द्यावा अशीच या निमित्ताने एक मागणी होत आहे। सायदीप ढोबे, लोकशाही न्यूज, मंचर, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।